घरातील लहान मोठे सर्वच जण आता बीट आवडीनं खातील. हो, खरंच. तर हाय, हॅलो, नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल मोस्टली फॅसिनेटिंग. तर मी असं का म्हणते? सांगण्याचा मुद्दा हा, की आपल्या घरात बऱ्याच वेळेला लहान मुलंच नाही, तर वयाने मोठे असणारे व्यक्ती देखील बीट हे सॅलडमध्ये खायला किंवा जेवणासोबत तोंडी लावायला आवडत नाही, असं म्हणणारे असतात. मग त्यावेळेला काय करायचं? तर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये बीट घातलं तर त्यामध्ये बीटची चवही येणार नाही आणि तो पदार्थ आवडीनं खाल्ला जाईल. असे आपण काहीतरी पदार्थ करू शकतो. तर त्यातलाच हा आजचा पदार्थ. तर इथं करत आहे मी गाजरचा हलवा. पण त्यामध्ये मी 2 बीटसुद्धा ॲड केलेत. जवळपास अर्धा किलो गाजर आहेत आणि त्यामध्ये मी 2 बीट वापरत आहे. तर मी गाजर हे सगळे असे सोलून घेत नाही. तर जिथं खराब झाले ते फक्त गाजराचा पार्ट मी काढते आणि गाजर स्वच्छ धुवून घेतलेले असतात अगोदरच. बीट मात्र आपण व्यवस्थित त्याची साल काढून घ्यायची आणि त्याचे बारीक-बारीक तुकडे करून घ्यायचे. आता मी ते तुकडे करून घेते कारण की मी मिक्सरमधून काढणार आहे. आता तुम्ही बऱ्याच जणांचं असं असतं की नाही खिसला तर गाजराचा हलवा छान लागतो. तुमच्याकडे जर खिसण्यासाठी वेळ असेल आणि तुम्हाला तेवढे कष्ट करायचे असतील तर तुम्ही खिसून देखील करू शकतात. काहीच प्रॉब्लेम नाही. पण जर तुमच्याकडे खिसण्यासाठी वेळ नसेल आणि तुम्हाला तेवढे कष्ट घ्यायचे नसतील, तर हा एक चांगला, सोपा आणि लवकर होणारा पर्याय आहे. तर तुम्ही असं देखील करू शकतात. मला तरी चवीमध्ये खूप जास्त फरक पडतो असं काही वाटत नाही. तर तुम्ही ते पाहू शकता. मी हे मिक्सरमधून काढून घेतले आणि छान खवलेल्या नारळासारखं हे निघतं मिक्सरमधून वाटून. खूप जास्त बारीक करायचं नाही, आपल्याला पेस्ट करायची नाही, त्यामुळे त्यात पाणी वगैरे ॲड करायचं नाही. तर ते कोरडंच ते मिक्सरमधून घ्यायचं काढून. आणि बीट टाकल्यामुळं त्याला एकदम असा लाल भडक असा रंग आलाय. तुम्हाला बीटची क्वांटिटी कमी करायची असेल तर तुम्ही एकच बीट ॲड करू शकता, जसं की खूप रंग येईल असं वाटत असेल तर. आणि ही माझी हलवा करण्याची पद्धत आहे. तुमची पद्धत वेगळी असेल तर मला माहिती नाही. मी अगोदर थोडंसं 2 चमचे तूप टाकलं इथं आणि त्यामध्ये जे गाजर खिसलेलं आहे आपलं, ते थोडं एक 2-3 मिनिटं पानतुटं होईपर्यंत मी भाजून घेते थोडंसं. आता इथं माझ्याकडं काजू किंवा बदाम अवेलेबल नव्हते. जर काजू बदाम अवेलेबल असतील तर याच्या अगोदरच जेव्हा तूप गरम करतो तेव्हा आपण त्यात काजू बदाम तळून घेतात आणि नंतर शेवटी त्यामध्ये काजू बदाम आपण ॲड करायचे त्याचे तुकडे. तर हे असं जवळपास 3-4 मिनिटं त्यामध्ये हे पानतुटं होईपर्यंत ते अगोदर भाजून घेऊन नंतर त्यामध्ये साखर. आता इथे साखर मी अर्धा किलोला थोडं जास्त बीट आणि गाजर होतं, तर मी इथे पाव किलो साखर वापरले. मला असं वाटतं की पाव किलो साखर वापरल्यानंतर खूप अति गोडही होत नाही आणि खूप कमी गोडही होत नाही हलवा. परफेक्ट गोड राहतो असं मला वाटतं. आता तुमच्या गोडची चव कशी आहे ती बघा, तुम्ही कमी जास्त टाकू शकतात. पण पाव किलो, अर्धा किलोला पाव किलो, अर्धा किलोपेक्षा थोडे जास्त आहेत इथे गाजर, मग त्यामुळे मी पाव किलो अंदाजे घेतली साखर. आणि यानंतर मी इथं दूध ॲड करत आहे. आता तुम्हाला जर लवकर करायचं तर दूध ॲड केल्यानंतर काय होतं, दूध आटवत बसावं लागतं आणि त्यामुळे बराच वेळ आपल्याला ते हलवत राहावं लागतं. तुम्ही इथे एक पर्याय करू शकता की जवळपास 50 ग्रॅम जर तुमच्याकडं खवा जर मिळत असेल तर दुधाऐवजी जवळपास 50 ग्रॅम एक छटाक साधारणतः खवा इथे टाकायचा. म्हणजे खूप लवकर इन्स्टंटमध्ये 10 मिनिटामध्ये तुमचा हलवा तयार होतो. आणि अर्धा किलो आहे तर मी इथे अर्धा लिटर दूध वापरलं आहे. पण खवा वापरल्यावर खरंच छान होतात. आता तुम्ही गॅस मोठा ठेवला आहे कारण ते लवकर होण्यासाठी. पण गॅस मोठा ठेवल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा टास्क म्हणजे की सतत हे हलवावं लागतं. कढईला खाली लागणार नाही याची दक्षता घ्यावी लागते. तर झाला आपला हलवा होत आला आहे आणि आता या स्टेजला जर तुमच्याकडे काजू बदाम असतील तुकडे केलेले तर ते तुम्ही इथे ॲड करू शकतात. शिवाय वेलची पावडर आपण इथे ॲड करू शकतो. आणि ऑलमोस्ट आपला हलवा डन आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक यू.